न जय शिवराय. मी गणेश खुने, राहणार धानोरा, तालुका गेवराई. मी आज ह्या विषयावर बोलणार आहे की मनोज जरांगे. असंच एक पत्रकाराने मला विचारलं की मनोज जरांगेंचे तुमचे संबंध कधीपासून. तर मी सांगू इच्छितो, मनोज जरांगेचे आणि माझे संबंध जवळपास 13-14 वर्षाचे संबंध आहेत. मनोज जरांगे फसवे आणि एकदम खोटारडा माणूस आहे. त्या माणसाने आजपर्यंत अनेक जणांचे घर उद्ध्वस्त केलेले आहेत. 2014मध्ये मी आणि अमोल खुने मुंबईला बैलगाडी वडीत नेलती. आमच्या पायाला देखील फोडं देखील आलते. तो 500-550 किलोमीटरचा अंतर आम्ही अवघ्या 7 ते 8 दिवसामध्ये पार केला. समाजासाठी असे खूप योगदानात आहेत आमची. कोपर्डीच्या ताईला न्याय मिळण्यासाठी कोपर्डीच्या आरोपीवर हल्ला केला. त्या हल्ल्यामध्ये कोयते सापडले 5 आणि आरोपी घटले 4. जो 5वा कोयता होता तो मनोज जरांगेचा होता आणि मनोज जरांगेने तिथून पळ काढलेली. हा माणूस इतका भित्र आहे, अतिशय भित्र आहे. ह्या माणसाच्या अंगावर एकही केस नाही, एक सुद्धा असा रक्ताचा ह्या माणसाचा थेंब सांडलेला नाही. ह्या माणसाने डोके फुटले अंतरवालीतल्या महिलांचे, माता भगिनींचे, आणि ह्या माणसाने तिथून पळ काढला आणि दुसऱ्याच्या घरामध्ये जाऊन लपलेला हा माणूस होता. हा माणूस जर आम्हाला 13-14 वर्षामध्ये कळालं नाही तर तुम्हाला काय कळणार 2-2.5 वर्षामध्ये. मी समाजाला एवढं सांगू इच्छितोय की बाबांनो, ह्याच्या नादी लागू नका. आम्ही आमचे संसार, घरं सारे उद्ध्वस्त करून घेतलेले आहेत. आम्ही आज रस्त्यावर आलेलो आहोत. तुम्हाला जर करून घ्यायचं असेल तर तुम्ही लागू शकतात त्याच्या नादी. पण तुम्हाला हात जोडून कळकळींची विनंती की दादांनो, जे आमचं झालं आहे ते तुमचं होऊ नये म्हणून हा व्हिडिओ बनवण्याचा ह्याच्या मागालचा प्रयत्न नाही. अमोल खुने वारंवार SIT आणि नार्कोची मागणी करतात. आता ह्यांना धनंजय मुंडे संघ नार्को करायची, मग अर्ज का दिला नाही तुम्ही? अर्ज द्यायचा ना की बाबा माझी धनंजय मुंडेचे नार्को व्हावात. मग अमोल खुने जर रोज मागणी करतोय की बाबांनो, माझी आणि जरांगे पाटलाची नार्को टेस्ट आणि SIT व्हावी, सरकारला देखील त्याने आव्हान केलेलं आहे. मग त्या आव्हानाला तुम्ही सामोरं का जात नाहीत? का तुमच्यात दम नाही? तुम्ही अतिशय भित्रे आहात. नुसती तुम्ही तेलामध्ये पाणी टाकण्याचं काम करतात, बाकी काही करू शकत नाहीत. 2.5-3 वर्षामध्ये ह्या समाजाचं आजपर्यंत एवढं नुकसान केलं, ह्या माणसाने एवढं नुकसान केलं की आज समाज जवळपास 10 वर्ष रिवास आणला आहे आणि माणसात माणूस ठेवला नाही, समाजात समाज ठेवला नाही कुठपर्यंत. आणि ह्या माणसाला एक म्हणतोय की मला माझ्या समाजात, माझ्या लेकरांचं, माझ्या समाजाच्या लेकरांचं भलं करायचं. अरे भाऊ, तुझ्या जीवावर आम्ही लेकरं पैदा केलेलं नाहीत. हिंमत आहे आज बी ऊसतोडीला जाऊ तर आज बी कारखाना खेटूत आणि लेकरं जगवत. तुझ्यासाठी ना, तू फक्त तू ह्या 4 लाख लेकरासाठी जगवतोस, आमच्यासाठी जगत नाही भाऊ तू. आम्ही ह्या 14 वर्षात तुला लय उकळून पेलो होतं आणि ह्याच्या पलीकडे बी अजून मला काही बोलता येतं, परंतु तुझ्यासाठी बस एवढंच आज. जय शिवराय. गणेश.